कुठल्याही प्रकारे आंदोलन मागे घेणार नाही, कुठल्याही प्रकारे रेल्वे रुळ खाली करणार नाही, अशी जी भूमिका आहे त्यांची घाणेरडी पद्धत सुरू झालेली आहे की ठराविक राज्यातल्या ठराविक घटनांचं राजकारण केलं जाते। माझं मत असं आहे की आज संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात पण लिहिलेलं आहे, एका बाजूला आपण लाडकी बहीण म्हणत असताना, योजना आणत असताना, या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या छोट्या मुली सुद्धा आपल्या राज्यात असुरक्षित आहेत, त्यांच्यावरती अत्याचार होत आहेत आणि आपण कुठला तरी एखादा विषय घेऊन हे एखाद्या राज्यात झालेली घटना नाही, देशात कुठेही अशी घटना घडता कामा नये आणि या घटनेला जे कोणी गुन्हेगार जबाबदार असतील त्यांना तर लवकरात लवकर केस चालवून, मग ती फास्ट ट्रॅक म्हणा किंवा काही म्हणा, आपल्याला अनुभव आहे की गेल्या काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं। निर्भयाचे सगळे आरोपी पकडले, गुन्हे साबित झाले, पण किती वर्षांनी त्यांना फाशी दिलं गेलं। आणि मग या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण? जेवढे एखाद्या महिलेवरती अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात, तसंच त्याचा न्याय निवाडा करून त्याच्यावरती शिक्षेची अंमलबजावणी करायला दिरंगाई करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजेत। हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टींना आळा बसेल। तूर्त मी एवढंच म्हणेन की अशा घटनेचं राजकारण न करता, जसं आता हाथरस, उन्नाव, त्याच्यानंतर राजस्थानमध्ये काय घडलं, आता बदलापूरमध्ये घडलं, अगदी कुठेही काही घडलं तरी ते सुट्टा कामा नये। सगळेजण पक्षभेद, जातपात विसरून एकत्र झाले तर आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील आणि तरच आपण म्हणू शकतो की माझ्या राज्यातली महिला ही माझी बहीण आहे, माझी लाडकी बहीण आहे। शक्ती जे विधेयक आम्ही आणू इच्छित होतो त्याचा मसुदा जवळपास तयार झाला होता। सर्वांना कल्पना आहे की त्यावेळेला अधिवेशनं होती ती एक दोन दिवसाची होत होती, कारण त्याला कोरोना होतं। पण हे बिल आम्ही आणू शकलो नाही कारण आमचं सरकार गद्दारी करून पाडलं गेलं। आज ज्यांनी गद्दारी करून ते आमचं सरकार पाडलं आणि विधेयक लटकून ठेवलेलं आहे, त्यांची जबाबदारी आहे की शक्ती बिलाची शक्ती ही या गुन्हेगारांना दाखवून दिली पाहिजे। मला तर असं कळलं की ती शाळा सुद्धा भाजपच्या लोकांशी संबंधित होती। मी याच्यात राजकारण नाही आणत, पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण करू नये। याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला, ते भारतीय जनता पक्षाचा असला तरी विनाविलंब त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, कारण नाहीतर एक एक घटना घडतात। काही दिवसापूर्वी आपल्याकडे वरळीला ते हिट अँड रन झालं होतं, काय त्याचं नाव, मीर शहा, आता तो सुद्धा असाच होता ना, त्या महिलेला फरफटत त्यांनी नेलं। आता पुढे काय झालं का त्याच्याकडनं पण निबंध लिहून घेतला। आता सुद्धा हे जे केवळ जर का भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडनं निबंध लिहून घेऊन त्यांना सोडून देणार का? संपूर्ण जग आता बघतंय। मी परत एकदा सांगतो की कोणतेही राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे। ती कारवाई म्हणजे नुसतं अटक केली, गुन्हा दाखल झाला, वर्षानुवर्ष केस चालले, निकाल लागला, वर्षानुवर्ष केसवरती त्या निकालावरती अंमलबजावणी होत नाही, या सगळ्या गोंधळावरती आता एक जरब बसली पाहिजे, तर आणि तरच आपण आपल्या बहिणीला लाडकी बहीण म्हणू शकतो। तर आपण पाहतो तर उद्धव ठाकरेंनी देखील यावरती प्रतिक्रिया दिली आहे। बदलापूरमधल्या घटनेचे पडसाद हे आता सर्वत्र उमटायला सुरुवात झाली आहे। आपण ही दोन्ही दृश्य बदलापूरमधली पाहतोय। शाळेच्या प्रांगणाबाहेरची ही दृश्य आहेत सकाळची, जेव्हा मोठ्या प्रमाणात पालक जे आहेत ते आक्रमक झाले होते। आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी अजित यांच्याकडून। अजित, सद्यस्थिती काय आहे बदलापूरमधली? त्याच्याबरोबर न्याय जो आम्ही करू तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। पोलिसांनी जवळपास 10 वेळा नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण नागरिक कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलिसांचं ऐकायला तयार नाहीयेत। त्या ठिकाणी पूर्ण बदलापूर बंद असून नागरिक जे आहेत ते आता मोठ्या संख्येने रेल्वे ट्रॅकवर जमा झालेले आहेत। मधल्या काळामध्ये पोलिसांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी नागरिक जे पोलीस आहेत त्यांच्यावरती दगडफेक केली आणि पोलिसांना माघार घ्यावी लागली। पोलीस आता पुन्हा चर्चा करतायत। ठाणे पोलीस दलाचे सर्व वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येने पोलीस देखील आलेले आहेत। असं असताना त्या आंदोलकांची सतत चर्चा करतायत की रेल्वे ट्रॅक तुम्ही सोडा, कारण का बऱ्याच गाड्या खोळंबलेल्या आहेत, अनेक पेशंट आहेत, विद्यार्थी आहेत, ज्यांना परीक्षेला जायचंय, कोणाला जॉबला जायचंय, त्यामुळे ट्रॅक जो आहे तो लवकर लवकर क्लिअर करावा अशी मागणी जी आहे, अशी विनंती जी आहे ते पोलीस करतायत। जी,
त्याचबरोबर सध्या आता आंदोलकांबरोबर काही बातचीत झालेली आहे का, त्यांची आत्ताची प्रतिक्रिया काय आहे? पोलीस आंदोलकांबरोबर बातचीत करतायत. आंदोलकांचं एकच म्हणणं आहे की जो आरोपी आहे त्याला तुम्ही जर अटक केलेली आहे तर त्याला नागरिकांच्या हवाले करा. तोपर्यंत नागरिक या रस्त्यावरून किंवा ट्रॅकवरून बाजूला होणार नाहीत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, आरोपीला कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. बऱ्याच अधिकाऱ्यांनी येऊन नागरिकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण चर्चेतून कोणताही मार्ग निघताना दिसत नाहीये. जी. आणि अजित, शाळेच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रमकता त्यांच्यामध्ये सकाळपासूनच आहे आणि आता शाळेमध्ये प्रवेश करून तोडफोड देखील केल्याची दृश्य हाती आली आहेत. त्याबाबतची अपडेट. नक्कीच ज्यावेळेस सकाळपासून आंदोलन जे आहे ते शाळेच्या बाहेर सुरू होतं, नंतर रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरू झालं. पोलिसांनी बऱ्याच वेळा जे बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नागरिकांचा संताप जो आहे तो अनावर झाला. शाळेच्या बाहेर देखील हेच घडलं आणि त्यामुळे नागरिकांनी जो आहे की शाळेचे जे प्रशासन जे आहे ते याबद्दल बोलत नाही. शाळेच्या प्रशासनावर देखील कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती लोकांचा संताप अनावर झाला आणि नागरिकांनी शाळेमध्ये देखील तोडफोड केलेली आहे. जी अजित, वेळोवेळची अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. तत्पूर्वी ही दोन दृश्य आपण पाहतोय बदलापूर मधली. आक्रमकता कायम आहे, अजूनही ट्रॅकवरती आंदोलक जे आहेत ते ठाम आहेत आपल्या भूमिकेवरती. पोलीस विनंती करतायत, मात्र कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही गोष्टीला ते जुमानत नाही आहेत. आक्रमकता त्यांची कायम आहे, आपल्या भूमिकेवरती ते ठाम आहेत. निषेध नोंदवला जातो या संपूर्ण घटनेचा. याचे पडसाद हे दिल्लीपर्यंत पोहोचलेले आहेत. राष्ट्रीय बालहक्क आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे. बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेमध्ये या दोन अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली.